प्रभाग क्रमांक 28 मध्ये मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप होतोय। 2 जणांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रंगेहात पकडलेला आहे। दादांच्या कार्यकर्त्यांनी दोघांना भरारी पथकाच्या ताब्यातही दिलेलं आहे। मयुरेश जाधव आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। मयुरेश, सध्या अपडेट्स काय मिळतायत, काय कारवाई झालेली आहे? नक्कीच वृषाली, आपण जर बघितलं अंबरनाथमध्ये 59 जागांसाठी आज मतदान होणार आहे। सध्या मी अंबरनाथ वडोली शाळेमध्ये आहे आणि थोड्याच वेळात या ठिकाणी मतदानाला सुरुवात होणार आहे। मात्र जे मतदार आहेत ते आता या ठिकाणी गर्दी करण्यास सुरुवात झालेली आहे। तर काल आपण जर बघितलं अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी प्रभाग क्रमांक 28 मध्ये भाजपकडून पैसे वाटण्याचा आरोप देखील करण्यात आला होता। त्यानंतर पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता। मात्र आपण जर या ठिकाणी बघितलं की 5 नगराध्यक्षासाठी हा जो अंबरनाथ निवडणूक आहे ती पार पडणार आहेत। मात्र गेल्या अनेक वर्षांपासून शिंदेच्या शिवसेनेचा हा बालेकिल्ला मानला जातो, कारण नगराध्यक्ष त्यांचाच आहेत, आमदार असेल किंवा खासदार हा शिंदेचाच आहेत। त्यामुळे यावेळी भाजपने देखील या ठिकाणी भाजपचा देखील नगराध्यक्ष आहेत तेजस्वी करुंदुले आणि विरुद्ध मनीषा वाळकर, म्हणजे भाजपचा आणि शिंदेच्या शिवसेनेचा हा सामना पाहायला मिळणार आहे। आज 20 तारीख आहे, मतदानाला सुरुवात होणार आहे, उद्या निकाल देखील आहेत। त्यामुळे आता नगराध्यक्ष पदाचा कोण मतदार हे कुणाला कौल देणार ते पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। तर अंबरनाथ शहरामध्ये चिखलोली परिसरात